नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 4 वेगवेगळ्या चमचमीत रेसिपी बनवणार आहोत. सुरुवात करूया, बनवूया पहिली रेसिपी. तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत. हे 2 वेळा स्वच्छ धुवून असे चाळणीमध्ये निथळत ठेवले. पोहे असेच 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि एक वाटण तयार करायचं आहे. तर इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. यानंतर अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे वाटण मी ते तयार करून घेतलं आहे. 5 मिनटं झालेत आणि पोहेसुद्धा आता सॉफ्ट झालेत. हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आता 1 कप मेथी घालायची आहे. तर इथे मेथी मी अशी धुवून जाडसर चिरून घेतले. यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर इथे कांदा असा उभा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर इथे अर्धा चमचा मी आमचूर पावडर घालते. तुम्ही 1 चमचा लिंबाचा रससुद्धा याऐवजी घालू शकता. पाव चमचा हिंग घातला आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. पाव चमचा हळद घातली आहे. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घालते आहे. इथे आता मी पाऊण वाटी बेसन घेतलं आहे. थोडं थोडं घालत आपल्याला मिक्स करत जायचं आहे. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. कांदा आहे त्यामुळे याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं. त्या पाण्यातच आपल्याला हे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सगळं पाऊण वाटी बेसन मी घातलं आहे आणि हे पीठ असं मळून घेतलं आहे. आता याचे असे वडे बनवूया. खूपच मस्त होतात हे वडे चवीला. तर ते इथे पहा असे वडे तयार करून घेतलेत आणि हे आता आपण फ्राय करूया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलं आहे. यावरती हे वडे सोडायचे आहेत आणि आता हे वडे दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. पाहू शकता खूपच मस्त रंग आला आहे. काढून घेऊया. पोह्यांमुळे हे वडे खूपच क्रिस्पी होतात. तर ही होती आपली झटपट बनणारी आणि चमचमीत अशी पहिली रेसिपी. बनवूया दुसरी रेसिपी. इथे मी 1 चमचा धने, 6 ते 7 काळी मिरीचे दाणे, अर्धा चमचा ओवा जाडसर कुटून घेतलं आहे. आता इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. बेसन चाळून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. रव्यामुळे रेसिपी कुरकुरीत होईल. यानंतर जे आपण वाटून ठेवलं होतं, जाडसर कुटून ठेवलं होता मसाला तो घालायचा आहे. यानंतर इथे मी अर्धा कप मेथी घेतली आहे. मेथी स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतले. पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे. तर इथे आज आपण लाल तिखट घालणार नाही आहोत त्यामुळे हिरवी मिरची थोडीशी जास्त घातली आहे. पाव चमचा हिंग घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालत हे पहा असं घट्टसर पीठ भिजवून घेतलं आहे. तर हे पीठ असं भिजवून घेतल्यानंतर हे 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. यामुळे यातला जो रवा आहे तो छान फुलेल आणि हे आणखी थोडंसं घट्ट झालं. आता यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यावरती अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे. मिक्स करून घेऊया. आता याचे असे पकोडे बनवायचे आहेत. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये असे गोल आकाराचे हे पकोडे सोडायचे आहेत. हे असे हलके होऊन वर आले की आपण यांना हलवून घेऊया. पहा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. काढून घेऊया. गॅसची फ्लेम मंद ठेवूनच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर ही होती आपली दुसरी चमचमीत अशी रेसिपी जी पावसामध्ये तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा झटपट बनवू शकता. आता बनवूया तिसरी रेसिपी.
तर इथे आता मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे घेतलं आहे. 1 कप इथे पाणी घेतलं आहे मी. आपण 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप दही आणि 1 कप पाणी घेतलं. आता हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत. हे मला अजूनही घट्ट वाटतं. तिथे आणखी 2 चमचे मी पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे. आता हे अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर किसलेलं आलं घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि यावरती हे सगळं पीठ घालायचं आहे आणि आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता याचा असा गोळा व्हायला लागतो. आता गॅसची फ्लेम बंद करून हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे पीठ मळून घेतलं. आता हाताला तेल लावून याचे वडे बनवायचे आहेत आणि या वड्यांना आज आपण मेदूवड्याचा शेप देणार आहोत. तर हे तांदळाच्या पिठाचे मेदूवडे आपण बनवतोय. तर इथे असे वडे मी तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. तर तेल इथे छान गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि हे वडे सोडायचे आहेत. वडे सोडताना तेल अगदी व्यवस्थित गरम हवं. जर तेल गरम नसेल तर हे वडे जास्त तेल पितात आणि तेलकट होतात. आता मीडियम फ्लेम ठेवूनच आपल्याला हे वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता वड्यांना खूप मस्त रंग आला आहे. काढून घेऊया. तर ही होती आपली तिसरी चमचमीत अशी रेसिपी. बनवूया शेवटची रेसिपी. तर इथे मी भाज्या अशा उभ्या चिरून घेतल्यात. सुरुवातीला मी इथे बटाटा सोलून असा लांब चिरून घेतला. यानंतर मी कांदा, गाजर, शिमला मिरची याबरोबरच फ्लावर बारीक चिरून घेतला आहे. तर या भाज्या एकत्र करूया. इथे बटाटा घेतला एका बाउलमध्ये. यानंतर किसलेलं गाजर घेतलं आहे. लांब चिरलेली शिमला मिरची, फ्लावर, कांदा हे सगळं काढून घेतलं. यानंतर यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी आधीच चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये मीठ टाकल्यामुळे याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपण पीठ भिजवून घेणार आहोत. तर हे झाकून आपल्याला 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कांद्याला आणि भाज्यांना भरपूर प्रमाणात पाणी सुटेल. 5 मिनटं झालेत. तर पाहू शकता भाज्या सॉफ्ट झाल्यात आणि यांना भरपूर असं पाणी सुटलं आहे. आता इथे 1 चमचा धने मी जाडसर कुटून घेतलेत. ते घालायचे आहेत. यानंतर इथे अर्धा चमचा ओवा. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा हळद घातली. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं. यानंतर इथे मी पाव वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालते. यामुळे हे आपली भजी मस्त कुरकुरीत होतील. आणि 1 वाटी इथे बेसन घेतलं आहे. तर बेसन थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे. तर इथे सगळं 1 वाटी बेसन मी घातलं. तर याचे आज आपण मिक्स व्हेज पकोडे बनवतो आहे. यामध्ये मी थोडंसं गरम तेल घालते. साधारण 1 चमचा गरम तेल घातलं आणि मिक्स करून घेतलं आणि याचे असे पकोडे फ्राय करून घेतले.
हे आपण काढून घेऊया. तर ही होती आपली चौथी आणि शेवटची अशी मस्त रेसिपी. चारही रेसिपीज नक्की करून पहा. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज जर आवडल्या असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.